पहिला बॉल आपण पाहतोय, धाव इथे येणार नाहीये. पहिला बॉल डॉट आलाय. फुलर लेनचा बॉल होता आपण पाहतोय. बॅट आणि बॉल मध्ये व्यवस्थित संपर्क होऊ शकला नाहीये. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेत. इथे आपण पाहतोय हवेत बॉल बराच काळ होता. गोलंदाजापासून थोडासा दूर राहतोय. एक धाव इथे अर्जित होईल. एका धावेने मात्र धावांचा श्रीगणेशा केला जाईल. पहिली धाव धावफलकावरती आली. धावांचा श्रीगणेशा एका धावेसोबत इथे केला जाईल. खम्मानीचा हा बॉल आपण पाहतोय. अपकटर तुम्हाला पाहायला मिळालाय. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल हा थोडासा लो राहिलाय. लाईन खूप चांगली. पॉइंट रिझनला बॉल गेला डीप मध्ये. आपण पाहतोय थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मध्ये. 2 धावा इथे अर्जित होतील. कमालीचा फटका आपण पाहिला. खरं तर कट करण्यासाठी लेंथ स्टंप लाईनचा बॉल होता, त्याला देखील कट केलंय. चांगला फटका. बॉल थोडासा लो देखील राहिला होता. फलंदाजाचं कौतुक इथे व्हायला पाहिजे. धावफलकावरती धावा आहेत 3. एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि 3 धावा धावफलकावरती. एका षटकाचा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावरती आणि 48 मिनिटांमध्ये आपल्याला एक इनिंग कंप्लीट करायची, पूर्ण करायची. त्याच्यामध्ये ड्रिंक्स ब्रेक देखील इन्क्लूड असेल तुमचा. याची नोंद क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने करून घ्यायची आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. शुभम मुनत आणि अमित सोनाग्रा ही जोडी मैदानावरती आहे. बॉलिंग ट्रॅकवरती वर्धमान दाखल झालेत. वर्धमान मुनोत. फार एंड गोलंदाजी ते आपण पाहतोय. चांगला फटका. फुलटॉस बॉल होता आणि त्याला मात्र पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. अलॉंग दी कार्पेट जमीन लगत हा बॉल खेळले होते फलंदाज. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 1.1 षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 4. फुल टॉस बॉल आपण पाहतोय. फटका चांगला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे पोहोचलेत खूप वेगाने. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. ग्रेट एफर्ट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षकांचे आणि आवश्यकता असते त्या गोष्टीची. 5 धावा धावफलकावरती ज्यावेळेस क्रिकेटची मॅच तुम्ही खेळता. खरं तर 3 आघाड्या क्रिकेटमध्ये आपण मानतो. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. 3ही आघाड्यांवरती जो संघ उत्तम काम करतो तो संघ एक सामना जाऊन जिंकत असतो. 5 धावा धावफलकावरती आहेत. व्हाईट बॉल कॉल केलाय पंचांनी. स्ट्रेट अवे अवांतर धाव मिळेल. दंडित केलं जाईल गोलंदाजाला एका धावे करता. धावफलकावरती धावा आहेत 6.
6 रन्स विदाउट लॉस. बॉलिंग ट्रॅकवरती वर्धमान मुनोत प्रभावित केलं काल या संघाने. एमबी स्ट्रायकर संघानं 60 धावा काल डिपेंड केल्या होत्या. खूप कमालीची गोलंदाजी आणि तेवढीच चांगली लीडरशिप कॅप्टन्सी तुम्हाला पाहायला मिळाली. एच तिथे लागले होतं आपण पाहिलं. बॉल कॅरी झाला नाहीये, लो होता बॉल थोडासा. डॉट बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी वर्धमान मुनोत करतायत आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय लॉंगॉन रिजनला खरं तर बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव आली. मिडॉन क्षेत्रामध्ये बॉल अडवलं गेलंय. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 7. कमी गतीने हा बॉल टाकला. स्विच हिट अटेम्प्ट केलाय. कमालीची गोलंदाजी आणि बॉलची लेंथ बघा किती पुढे टाकली. म्हणजे फलंदाजाला रीड करतायत वर्धमान मुनोत. लेंथ पाठीमागे ठेवली नाही, रूम दिला नाही आणि ब्लॉक केलं पूर्णपणे फलंदाजाला आपण पाहिलं. चांगला बॉल. लेंथ मध्ये किती क्विक परिवर्तन केलं. कारण स्विच हिट तुम्ही ज्यावेळेस खेळता त्यावेळेस तुम्ही खूप अगोदर ते डिसिजन घेता स्विच हिट खेळण्याचा आणि खूप अगोदर डिसिजन घेतल्यामुळे बॉलर त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहिलेत. चांगला बॉल वर्धमान म्हणून त्यांचा पाहायला मिळालाय. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न इथे झाला. अक्रॉस बॅटने फटका खेळायचा होता. सरळ बॉल पाहायला मिळाला वर्धमान म्हणून. थोडासा वेग देखील या बॉलला होता. व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळते. त्यांच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 7 धावा धावफलकावरती. 7 विदाउट लॉस रामसा वॉरियर्स. सात धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 7. अमित सोनाग्रा, सार्थक भंडारी बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. कॉमेंट्री बॉक्स एंड षटक क्रमांक 3 साठी सेकंड स्पेल मध्ये आहेत आणि इंडिव्हिज्युअल सेकंड ओव्हर मध्ये ते आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि बॉडी लँग्वेज बदलून गेले. एमबी स्ट्रायकर संघाचे कालपासून ज्या पद्धतीने विजय त्यांनी मिळवला, आत्मविश्वास दुणावलेला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी ते मैदानावरती करतायत. सध्याच्या घडीला अमित सोनाग्रा, शुभम मुनोत ही जोडी सेटल होण्याचा प्रयत्न करते मैदानावरती. सार्थक भंडारी खूप चांगलं बॉलिंग अटॅक आहे एमबी स्ट्रायकर संघाकडे. लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक निलेश मंत्री आहेत परंतु बनतील दर्शक. कमालीचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑन रिजनला बॉलला पाठवलं सीमारेषच्या पलीकडे. इलाइट सिक्सर. थँक्यू. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. 14 धावा धावफलकावरती. 14 विदाउट लॉस. धावा धावफलकावरती आहेत. 14 विदाउट लॉस. सार्थक भंडारी बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. गॅप मध्ये बॉलला खेळण्यात आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये यावेळेस चौकार येईल. 4 धावा.
थँक्यू. अमित सोनग्रा त्यांना लई आता सापडलेली पाहायला मिळते. आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय फलंदाजीमध्ये त्यांच्या. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चिकी सिंगल तिथे पूर्ण झाली आहे. रिस्पॉन्ड केलं नॉन स्ट्रायकर एंडच्या बॅट्समननं शुभम मुनतनं आणि चांगलं रिस्पॉन्ड केलं. 19 धावा धावपलकावरती 19 विदाउट लॉस. सार्थक भंडारी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय 15 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एक षटकार एक चौकार आला अमित सोनग्रा यांच्या बॅटमधून. यावेळेस आपण पाहतोय लाफ्ट केलाय क्षेत्ररक्षक, प्रयत्न करतील बॉलवरती जाण्याचा परंतु बॉलला रोखू शकणार नाहीयेत. आता मात्र आपण पाहतोय या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चौकार आलाय. 4 धावा इथे मिळतील. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले, स्टेप आउट झाले होते फलंदाज. आपण पाहिलं चांगला फटका इनसाइड आउटचा आपण पाहिला. चौकार वसूल केला शुभम मुनत यांनी. रिप्लेच्या माध्यमातून या सर्व गोष्टी सांगणं शक्य झालं. धावपलकावरती धावा आहेत 23. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 23 धावा धावपलकावरती. सर्व कॅप्टन्सना विनंती आहे की ज्या आम्ही तुम्हाला सर्व पाण्याच्या बॉटल्स ज्या प्रोव्हाइड करतोय तुम्ही त्या स्वतः कलेक्ट करायचं आहे. तुम्हाला तिथे कोणी आणून देणार नाहीये. तुमची मॅच चालू होईल तेव्हा तुम्ही लक्ष करून त्या स्वतः बॉटल्स घेऊन जायच्या आहेत. 6 बॉटल्स ज्या असणार आहेत त्या तुम्हाला स्वतः घेऊन जायच्या आहेत, ही विनंती असेल. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आपण पाहतोय धावपलकावरती धावा आहेत. यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. दुसऱ्या धावेसाठी इंटरेस्टेड नव्हते फलंदाज. 1च धाव मिळेल आणि 1 धावेने धावपलक पुढे जाईल. 24 धावा धावपलकावरती. शुभम मुनत आणि अमित सोनाग्रा ही जोडी मैदानावरती आहे. प्रवीण सिंघवी बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. क्षेत्ररक्षक आहेत म्हणा क्षेत्रामध्ये, तर संधी आहे आणि संधीचे इथे मात्र सोनं केलं जाईल. फलंदाज धावपात झालेत. विकेट आली धावपात स्वरूपामध्ये. आवश्यकता होती की या सिंगलची, यावरती विचार. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती परंतु इथे मात्र विकेट आली धावपात स्वरूपामध्ये. यश डागा मैदानामध्ये दाखल झालेत क्रमांक 3 वरती. 24 धावा धावपलकावरती एका कडेच्या मोबदल्यामध्ये. फुलर लेनचा हा बॉल मोठा फटका अपेक्षित होता. माहिती आहे स्टंपच्या अगदी जवळून गेला, ड्रिफ्ट झाला. विशेष गोष्ट ती आहे. प्रवीण सिंघवी बॉलिंग ट्रॅक वरती. अमित सोनाग्रा फुलटास होता, मिस झाला. लॉफ्ट केलाय हवेत, उंच बॉल गेलाय. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय निलेश मंत्री बॉलच्या खाली पोहोचलेत आणि सेल सुटणार नाही. सेफ हँड आहेत. आणखी एक मोठा धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. राहिले ना. 24 धावा धावफलकावरती 2 विकेट इथे मात्र लगातार आल्या. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली सुरुवातीला परंतु त्यानंतर विकेट देखील येताना आपण पाहिल्या लगातार.
आणि हेच क्रिकेटमध्ये ह्याच गोष्टी जपवायच्या असतात. सुरुवात खूप चांगली केली, परंतु आता 2 नवीन फलंदाज मैदानावरती आहेत. थॉट बॉल आणखी एक पाहायला मिळतोय. प्रवीण शिंगवी यांनी मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. अचूकता आहे, वेग भलेही कमी असेल, अनुभव आहे आणि अशी कुठलीही शिक्षण संस्था नाही की जी तुम्हाला अनुभव देईल, डिग्री देईल परंतु अनुभव देणार नाही. ज्यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत परंतु कमालीचा फटका आहे. रणजित अग्रवाल इथे मात्र आग ओकणारा फटका त्यांच्या बॅट मधून आलाय. इलाइट सिक्सर. थँक्यू. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 30 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रणजित अग्रवाल यांनी षटकारानं आपलं खातं या ठिकाणी खोललेलं आपण पाहतोय. चार षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 30 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय वर्धमान मनोत सेकंड स्पेल मध्ये. पण एकदा कॉमेंट्री बॉक्स एन ते दाखल झालेत. यश डागा देखील लॉंग हँडलचा उपयोग ते करतात परंतु जास्त वेळ आता उपयोग करू शकणार नाहीयेत. कट अँड बोल्ड आणखीन एक सफलता इथे मिळतीये. टीम आपण पाहतोय एमबी स्ट्रायकर संघाला आणखी एक सफलता या ठिकाणी मिळाली आहे. कट अँड बोल्ड फलंदाज बाद. उत्कृष्ट चेंडू, चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण बघत आलो आहे. एमबी स्ट्रायकर संघ करताना बघायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी, सुरेख टप्प्यावर मारा. नक्कीच कोणत्या फलंदाजाला मोठा फटका खेळण्याच त्या ठिकाणी प्रयत्न करून देत नाहीये. पुढचा चेंडू फुल टॉस, लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळला. एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी. चांगली फेकी कुशल्याची, गॅदर करू शकले नाही प्रवीण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तुषार सर, नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते. त्यासाठी तुम्हाला फिटनेस पण तेवढा महत्वाचा असतो. काय सांगाल या गोष्टीबद्दल तुम्ही? नेक्स्ट बॉल आपण पाहूयात प्रवीण शिंगवींचा.
हलक्या हातानं केवळ फ्लिक केलं बॉलला, एक धाव इथे मात्र अर्जित होईल. नक्कीच फिटनेस तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण पाहिलं बऱ्याच लोकांचे आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पहिलं जर पूर्वीचं क्रिकेट तुम्ही पाहिलं तर अनेक खेळाडू तुम्हाला लपवायला लागायचे, अशा ठिकाणी त्यांना फिल्डिंगला ठेवायला लागायचं की जिथे बॉल जाणार नाही सहजासहजी. परंतु आता फिटनेस लेवल खूप जास्त वाढली आहे आणि पहिली धाव वेगात घेण्याचा फायदा हा आहे की पहिली धाव जर तुम्ही वेगात घेतली तर आपोआप क्षेत्ररक्षकावरती दबाव येतो आणि मग एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये होतं. इथे स्विच हिटचा प्रयत्न आहे, कदाचित बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे, लेग बाईटच्या माध्यमातून पंचाने देखील ते कन्फर्म केलं. एक धाव लेग बाईटच्या माध्यमातून आली आहे. धावफलकावरती धावा आहेत 36. नक्कीच सर, रनिंग बिटवीन द विकेट खूप महत्वाची असते. चांगला चेंडू, चांगला फटका, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. व्हीसीटी षटकार. बेचाळीस धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. रोहित पवार यांच्या बॅटमधून षटकाराला आवश्यकता होती, त्या षटकाराची 42. लॉस ऑफ द 4 विकेट. निलेश मंत्री बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. अष्टपैलू खेळाडू आहेत आणि चांगली कामगिरी प्रत्येकानं केली. 4 विकेट जरूर आल्यात, परंतु रामसा वॉरियर संघाची देखील एक गोष्ट पाहण्यासारखी आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळाली प्रत्येक फलंदाजांनी अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे इंटेन्शन खूप क्लिअर आहे की जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या फलंदाजाने अटॅक करायचा आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र सफल झालेत. हवेत बराच काळ बॉल राहिला, परंतु निर्जन स्थळी क्षेत्ररक्षक विरहित क्षेत्रामध्ये तो पडला आणि एक धाव पुन्हा एकदा अर्जित झाली. धावफलकावरती धावा आहेत 43-43. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश मंत्री बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आहे. खूप क्विक तुम्ही पाहिलं बॅट स्विंग किती वेगाने झाली. बॅकफुटला वेट ट्रान्सफर केला आणि बॅट स्विंग खूप वेगात झाली होती. वेगाने बॉल गेला होता. ट्रॅव्हल खूप वेगाने झाला आउटफील्डला. एकच धाव आली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत निलेश मंत्री. ज्यावेळेस देखील स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. ऑफ साईडला हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं पाहायला मिळालं या फटक्यामध्ये. धावपाची देखील संधी होती. डोळे आणि हातांचा समन्वय खूप चांगला पाहायला मिळाला. हँड अँड आय कोऑर्डिनेशन आपण म्हणतो. 1 रन शॉट. ओके, थँक्यू. एक धाव इथे शॉट आली. परंतु संपूर्ण समर्पण देखील तुम्हाला खेळाडूचं पाहायला मिळालं रोहित पवार यांचं. धावफलकावरती धावा आहेत 45-45. लॉस ऑफ द 4 विकेट. षटक क्रमांक 7 मार्गस्थ आहे. प्रोजेक्टेड स्कोर 69 तुम्हाला पाहायला मिळतोय. चला, खेळाडूंना विनंती असेल थोडीशी घाई करायची आहे. सामन्याचं बंधन आहे, वेळेचं बंधन आहे. त्या ठिकाणी सर्व खेळाडूंना, सर्व टीमला नाही तर पेनल्टीच्या रूपात तुम्हाला एक खेळाडू जो असेल तो आत घ्यावा लागेल. त्यामुळे विनंती असेल सर्व खेळाडूंना की जितका टाइमपास कमी करता येईल तितका टाइमपास कमी करायचा आहे. नक्कीच निलेश मंत्री गोलंदाजी मार्कवर आता चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. चांगली फलंदाजी तशीच करतात दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. पुढे सरसावून करण्याचा प्रयत्न. स्लोवर चेंडू, थोडीशी अपील. त्या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय थर्ड अंपायर कडे. बघूया थर्ड अंपायरचा डिसिजन काय येणार आहे. थोडा स्टेप आउट खेळायचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी हुशार गोलंदाजी म्हणावी लागेल निलेश मंत्री याची. त्यांनी बघितलं की फलंदाज स्टेप आउट होतात आणि त्याच ठिकाणी लगेच स्लोवर चेंडू टाकण्यात तो यशस्वी ठरला.
आणि एक चांगली स्टंपिंग त्या ठिकाणी बघायला मिळाली आहे. बघूया त्याचं रूपांतर होणार आहे की नाही होणार आहे. नक्कीच आमचे सहाय्य कॉमेंटेटर तुषार सर आणि त्याच्यासोबत अजून एक कॉमेंटेटर आम्हाला लाभलेले आहेत शाहरुख सर. असे दोन व्याख्यात, एक मोठं नाव पूर्ण महाराष्ट्रभरात या टुर्नामेंटला लाभलेलं आहे. नक्कीच त्यांचा आवाज, मधुर आवाज, सुमधुर आवाज त्या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना ऐकायला मिळतोय की त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद आहे. इतके कष्ट ते करतायत. तसंच या टुर्नामेंटला लाभलेले पंच चैतन्य खोलगडे आणि सोहेल पठाण यांचंही खूप मनापासून धन्यवाद आहे. खूप कष्ट असतात पंचांना. सर, तुषार सर, पंचगिरी करणं सोपं नाही आहे. खूप मशक्कत असते. 10-10 तास उभं राहणं सोपं नाही आहे. 10-10 तास तितकेच त्याच इंटेन्सिटीने उभं राहणं शक्य नाही आहे. पण हे दोन्ही पंच ती कमाल करतायत. दरवर्षी करतात, यावर्षी पण करतायत. आणि पंचांचा इशारा येतोय तो नॉट आउट असणार आहे. फलंदाज सेफ, चांगली गोलंदाजी. एकदा स्लोवर बॉल हलक्या हाताने खेळलाय. शॉर्ट डिप मिड विकेटला. बघूया काय होतं. एकदा जोरात गेली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न त्या ठिकाणी नाकारलाय. चांगला कॉल त्या ठिकाणी रोहित पवार याचा. नक्कीच आमचे करता धरता अमोलजी शिंगी, हर्षजी बोरा, संजयजी बोगावत हे सुद्धा खूप पुरेपूर प्रयत्न करतात. तसेच या टुर्नामेंटला पहिलं पारितोषिक देणारे प्रशांतजी बुकरिया त्या सुद्धा हा मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा स्लोवर बॉल हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी. हवेच्या एंडने नक्कीच गोलंदाजी करतोय निलेश. सुंदर गोलंदाजी करतोय. ओव्हरची समाप्ती. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 46 धावा. अजून 3 षटके शिल्लक आहेत. बघूया 3 ओव्हर मध्ये काय कमाल करणार आहेत. माझी विनंती असेल पुढचा सामना आगम आणि महावीर सुपर किंग्स. विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधारांना रेडी राहायचंय. 3 ओव्हर नंतर आपला टॉस होणार आहे. टायमिंग वर जर सामना सुरू नाही झाला तर तुम्हाला पेनल्टीला मुकावं लागेल, जावं लागेल. स्ट्रिक्ट रूल्स सर्वांना फॉलो करावे लागतील. विनंती असेल सर्व खेळाडूंना, सर्व कॅप्टन्सना, सर्व ओनर्सना की आपण त्या गोष्टीचं पालन करायचंय. नवीन गोलंदाज कौशल भंडारी. बघूया काय कमाल करणार आहेत. कालच्या सामन्यात सुरेख गोलंदाजी केली होती. कालचा सामना जर तुम्ही बघितला असेल 6 चेंडूंमध्ये 10 रन ह्या गोलंदाजाने डिफेंड केले होते. आज काय कमाल करणार आहे बघूया. पहिला चेंडू पॅडल स्वीप त्या ठिकाणी. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख झेल रुपेश भंडारी. अजूनही तो करंट, अजूनही तो जोश या खेळाडूमध्ये अजूनही आहे. नगरचा MS धोनी म्हणून ओळखला जातो रुपेश भंडारी. सुरेख कामगिरी, सुरेख झेल. अजून एक झटका. नवीन फलंदाज किरण पितळे उर्फ कटर. या ऑक्शन मध्ये त्यांना 10.5 लाखाची बोली लागलेली असा हा खेळाडू. बघूया काय कमाल करणार आहे. पहिला चेंडू चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने. एक धाव नक्कीच मिळेल. निलेश मंत्री की चांगलं क्षेत्ररक्षण करेल. एकच धाव. या एका धावाच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47. रोहित पवारला चांगली कामगिरी करणं खूप गरजेचं आहे. थोडासा कोलॅप्स आपल्याला बघायला मिळालाय. या कोलॅप्सला साजेशी अशी फलंदाजी करणं खूप गरजेचं असणार आहे. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. बिरकवायचा प्रयत्न, बॅटवर चेंडू आला नाही. वाईटचा इशारा पंचांचा.
आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू बघायला मिळाला. अतिरिक्त धाव, या अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48. 48 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने टाकलेला चेंडू, खराब यष्टीरक्षण यावेळेस बघायला मिळालाय. रनआउटचा चान्स उमेश मंत्री. ओ हो, उमेश मंत्री डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच किरण पितळे 10.5 लाख पॉइंट्सला त्या ठिकाणी मुकावं लागलं असतं, परतावं लागलं असतं. चांगलं क्षेत्ररक्षण उमेश मंत्री यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळालंय. गतवर्षीचा विजेता संघ MB स्ट्रायकर्स पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर चेंडू आला नाही. हुशार गोलंदाजी कौशल्याची आपल्याला बघायला मिळाली आहे. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. 1 बाउन्स चेंडू त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्यात. 7 भंडारी याने सुरेख क्षेत्ररक्षण. या टुर्नामेंट मध्ये आम्हाला भरपूर चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळालेत, उत्कृष्ट झेल सुद्धा बघायला मिळालेत. एक फिल्डिंग स्टँडर्ड खूप चांगल्या पद्धतीने अप झाला यावर्षी. पुन्हा एकदा चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने. निलेश मध्ये त्या ठिकाणी कोणतीही चूक करणार नाही, एक धाव नक्कीच मिळेल. ओव्हरची होती समाप्ती. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52 धावा 5 गडीच्या मोबदल्यात. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय निलेश मंत्री. वैयक्तिक दुसरं संघासाठी 9 षटक घेऊन आलाय निलेश. बघूया काय कमाल करणार आहे. स्ट्राईकवर असणार आहे किरण पितळे, नॉन स्ट्राईकवर असणार आहे आपल्याला बघायला मिळतात संघाचे कर्णधार रोहित पवार. येणारे 12 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत. हवेच्या एंडने गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. बघूया काय कमाल होणार आहे. पहिला चेंडू स्लोवर बॉल त्या ठिकाणी फ्लिक केला, 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार नाही, कारण की त्या ठिकाणी आशिष चोपडा आपल्याला बघायला मिळतात. डेड बॉलचा इशारा. माझी सर्व खेळाडूंना, सर्व ओनर्सना, सर्व कॅप्टन्सना विनंती असेल, मिड इनिंग मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. मिड इनिंग पुढचा चेंडू, चांगला बॉल, लेग कटर चेंडू बघायला मिळाला. उत्कृष्ट चेंडू, डॉट बॉल. 10 ओव्हर, पहिल्या इनिंगच्या 10 ओव्हर नंतर टॉस होणं कंपल्सरी असणार आहे. विनंती असेल, आपण YouTube लाईव्ह माध्यमाने सर्वांचं त्या ठिकाणी प्रेक्षेपण करतोय, तर विनंती असेल. पुढचा चेंडू, चांगला बॉल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, टॉस साठी आपण रेडी राहायचंय. येणाऱ्या 10 चेंडू नंतर आपला टॉस होणार आहे. महावीर सुपर किंग्स वर्सेस आगम विनियर्स. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, सुंदर गोलंदाजी, डॉट बॉल. नक्कीच काहीसे जखडून ठेवलं दोन्ही फलंदाजांना निलेश याने. या 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. हा ना मारीचं षटक आहे की सुखद गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. स्लोवर बॉल पुढे सरसवून करण्याचा प्रयत्न, बॅटवर चेंडू आला नाही, 1च धाव नक्कीच मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण वर्धमान याचं पुन्हा एकदा. या टुर्नामेंट मध्ये वर्धमानने सुद्धा खूप चांगली कमालीची गोलंदाजी केली आहे. एका मॅच मध्ये तर त्याचा 2 चेंडूवर 2 षटकार सुद्धा त्याने खेचलेत. या टुर्नामेंट मध्ये काहीसा वेगळाच रूप त्याचा आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट बॉल, सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजी, छोटीशी अपील त्या ठिकाणी.
चांगली गोलंदाजी ओव्हरची होते समाप्ती. 9 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 55 धावा. आफ्टर 9 ओव्हर्स लॉस ऑफ 5 विकेट 55 रन्स. महावीर सुपर किंग्स कर्णधार लास्ट कॉल आणि आगम विनियस कर्णधार लास्ट कॉल असेल तुम्हाला. टॉस साठी आपण यायचंय. दोन्ही कर्णधार या ओव्हरच्या समाप्तीनंतर जर आले नाहीत त्यासाठी तर तुम्हाला दोन्ही संघांना पेनल्टी मिळेल. यावेळेस आपण पाहतोय बॅट तिथे आहे की नाही लेग पाईकच्या माध्यमातून एकेरी धाव आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 56. आठव्या बॅटने इथे प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटवरती बॉल व्यवस्थित चढला नाही परंतु एकच धाव तिथे मिळेल. दुसरीचा प्रयत्न आहे. दुसरी ऑन नाही आहे. फलंदाज एका धावेवरती सॅटिस्फाईड राहतील. 57 धावा धावफलकावरती. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रोहित पवार आणि सुयश कटारिया ही जोडी मैदानावरती आहे. कौशल बॉलिंग ट्रॅकवरती. कौशल भंडारी अंतिम षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. यावेळेस फटका चांगला आहे स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. इथे मिळेल चौकार. अनंत ट्रेडिंग कंपनी 4 चौकार. रिप्ले मध्ये आपण पाहूयात. चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक तिथे होते. झेल ड्रॉप झालाय परंतु खूप वेगाने बॉल गेला होता. 61 धावा धावफलकावरती. 6 कड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 खेळाडूंमध्ये खूप कमी अंतर आहे क्षेत्ररक्षकांमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इलाइट सिक्सर ना आपण पाहतोय ही इनिंग समाप्त करतायत फलंदाज. फिनिशिंग टचेस चांगले दिलेत या डावाला आणि स्कोर आपण पाहतोय इथे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत 68.
थँक्यू डीजे. 7S लाईव्ह कॅमेरामन आपण यायचं विनंती आहे. टॉस इथे आपण करणार आहोत. आगम विनियर्स आणि महावीर सुपर किंग्स या दोन संघांदरम्यान पुढचा सामना या ठिकाणी होणार आहे. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आदरणीय श्रीमान प्रशांत बोकरिया साहेब नाणेफेक करण्यासाठी सज्ज आहेत. SK आणि सोहम सर्वांना आता माहिती आहे, परंतु कॉल कोण करेल थोडेसे क्लोज येऊयात आपण. या ठिकाणी आगम विनियर्स संघ कॉल करेल. सोहम इज अ कॉल. इट्स सोहम. आगम विनियर्स ऑन द टॉस. थँक्यू. तर टॉस जिंकलेला आहे आगम विनियर्स संघानं. निर्णय तुम्ही सांगायचा आहे. आम्ही पहिली बॅट करणार. तर बॅटिंग करण्याचा निर्णय, आज तिसऱ्या दिवसाची विकेट आहे आणि बॅटिंगचा निर्णय का घेतलाय? थोडी हवा सुटली आहे, थोडं त्याचा ॲडव्हान्टेज घेऊया, थोडं स्कोअर पुट करूया बोर्डवर आणि आमची बॉलिंग चांगली आहे तर डिफेंड करायचा प्रयत्न करूया. रन्स ऑन अ बोर्ड ही रणनीती इथे असणार आहे. आणि टीममध्ये काही चेंजेस की प्लेइंग 11 ॲज इट इज असेल? नाही, चेंजेस आहे. आम्ही रवी गांधी आज खेळणार आहे आणि आमचा एक प्लेअर बाहेर बसणार आहे. ओके. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता महावीर सुपर किंग्स टीमचा? निश्चितच आम्ही पहिले बॅट केले असतं, पण नाही, अनफॉर्च्युनेटली चला आगाम आपलीच टीम आहे, त्यांनी टॉस जिंकला, त्यांना बेस्ट ऑफ लक देतो. धन्यवाद. क्रिकेटमध्ये खरं तर आपण पाहतो ज्यावेळेस मैदानावरती उतरतात प्रतिद्वंद्वी प्रत्येक टीम असते, परंतु आगम टीम आपलीच एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल का? नक्कीच चांगली लढत बघायला भेटेल. डेफिनेटली टफ मॅच होईल हीच अपेक्षा करतो. स्पर्धेने खूप इनोव्हेशन पाहिलेत. यावर्षी देखील चौथ्या पर्वामध्ये आपण आहोत. इनोव्हेशन होत आहेत आणि सक्सेसफुली होत आहेत. तर एकूणच संपूर्ण जे मॅनेजमेंट टीम आहे आणि स्पर्धेमध्ये जे इनोव्हेशन्स होतात त्याबद्दल देखील ऐकायला आवडेल. निश्चितच विजेता क्रिकेटचं जर कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. विशेषतः म्हणून हर्ष माझ्या लहाना भावासारखाच आहे आणि दरवेळेस तो इतके नवीन क्रिएटिव्ह आयडियाज आणतो, नवीन काहीतरी आणतो, तो खरं हाईट्स टू ऑल विजेता टीम. तर थँक्यू. ऑल द बेस्ट फॉर द कॅप्टन्स फॉर द मॅच. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आगम विनियर्स संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते करतील फलंदाजी. आणि आपल्या सोबत पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती खेळाचं पुढचं सत्र सुरू होईल त्यावेळेस जोडले जातील नगरकरांचे आन बान शान मिस्टर शाहरुख पठाण. धन्यवाद. हॅलो 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 चेक. 12th मॅन चला 12th मॅन. फिल्डिंग टीम आपला 12th मॅन. सर्वांचं विजेता कप 2024 मध्ये मनापासून स्वागत. दिवस क्रमांक 3 आणि दिवस क्रमांक 3 मध्ये मॅच नंबर फर्स्ट इन प्रोग्रेस. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. काउंट डाऊन केला जाईल आणि त्यानंतर इनिंगला सुरुवात या ठिकाणी होईल. आपल्या स्क्रीनवर देखील आपण युट्यूबच्या माध्यमातून होऊ शकतो. 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि पहिला चेंडू घेऊन रणजी तयार होतील.
पहिलाच बॉल हलक्या त्याने स्टिअर केल्या. एक धाव तिथे हे प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. ऑफ द मार्क एक सिंगल कंप्लीट केली आहे सार्थक भंडारी आणि रवी वर्मा ही आघाडीची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. 69 धाव्यांचं लक्ष आहे. 69 धाव्यांचं आव्हान ठेवलंय. रामसा वॉरियर संघाने टॉस जिंकला होता. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि गोलंदाजी करण्यासाठी एमबी स्ट्रायकर्स संघाला आमंत्रित केलं होतं. एमबी स्ट्रायकर्स या स्पर्धेमध्ये अनबिटन राहिलाय. गतवर्षी देखील विजेतेपद त्यांनी मिळवलं होतं. यावर्षी जर आपण पाहिलं तर सुरुवात अतिशय चांगली झाली. 2 सामने लागोपाठचे जिंकले. तिसरा सामना खेळतात. 68 अजूनही बनवायच्यात. 59 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. 69चं लक्ष होतं. पहिल्याच बॉलवर एक चिकी सिंगल प्राप्त करत असताना रणजित तयार होत आहेत. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल खूप चांगला ड्राईव्ह केलाय. वाईडिश मिड ऑफ मध्ये बॉल अडवला जाईल. एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. फलकावरती 2 धावा आपण पाहतो. विजेता कप 2024 या स्पर्धेचं कौतुक सर्वांनी केलं आणि एक दमदार आयोजन आपण या स्पर्धेचं बघतोय. अतिशय सुबक आयोजन आपल्याला या क्रीडा स्पर्धेचं बघायला मिळते. बारकाईने या स्पर्धेचा आयोजक आढावा घेतात. ज्या गोष्टीत कमतरता आहे लगेचच त्यामध्ये सुधारणा देखील केली जाते. यावेळेस लॉफ्ट केलाय. सुंदर फटका पाहायला मिळतोय. हवाई सफर घडवली आहे चेंडूला. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे दाखल होत असताना पाहायला मिळतं. बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू. षटकारानंतर रणजित देखील चांगला कमबॅक करताना पाहायला मिळालेत. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावरती जर पाहिलं तर 8 धावा आपण धावफलकावरती बघणार आहोत. 69 धाव्यांचं टार्गेट आहे. 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. एका बाजूला सार्थक भंडारी आहे स्ट्रायकिंग एंडवर, ज्यांच्या बॅटमधून अगोदर एक षटकार आलाय. फुल टॉस क्रॉस बॅटेड फटका बिटवीन द गॅप 1 बाउन्स चेंडू होता फरार. धावा मिळतील 4. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. थँक्यू. फुल टॉस बॉल त्यावरती मात्र आपण जर पाहिलं तर एक चौकार येताना पाहायला मिळतं. खोलवर टप्प्याचा बॉल होता. फुलर लेंथ वरती टाकला गेला. मनगटाच्या सहाय्याने बॉलला वळवलं जाते. एक सिंगल तिथे प्राप्त करत असताना एकदा अर्जित केली जाईल. ओव्हरचा खेळ देखील संपणार आहे. पहिलं षटक संपलं आणि 69 धाव्यांचा पाठलाग करत असताना पहिल्याच षटकामध्ये एमबी स्ट्रायकर संघाने धावा बनवल्यात. 13 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 13 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. एमबी स्ट्रायकर्स या संघाचा विचार जर आपण केला मित्रांनो तर 2 सामने हा संघ जिंकलेला आहे. हॅलो 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 सन्माननीय दत्ताशेठ गाडळकर यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांचं स्वागत या शानदार चौकाराने इथे केलं जातं. 4 धावा.
चांगला बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता, धावे ते मिळणार नाही. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता संकेत गांधी यांच्या विपक्षामध्ये, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक देखील होताना पाहायला मिळतं. 69 धावा रोखायच्यात रामसा वॉरियर संघाला, आणि त्या 69 धावा रोखल्या जातील की त्या धावा बनवल्या जातील MB स्ट्रायकर संघाकडनं ते बघणं देखील फार गरजेचं इथे राहणार. संकेत गांधी तयार होत आहेत, समोर सार्थक भंडारी यांना आपण पाहतोय. यावेळेस बॉल हलक्यानं स्टिअर केलाय, क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती पोहोचले जाणार आहे, धाव मिळणार नाही. डॉट बॉल तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजेता कप 2024 मध्ये आपण आहोत. सीझन 4 चौथं पर्व, आणि हे चौथं पर्व बघण्यासाठी जमलोय आपण सर्वांचं मनस्वी स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. बॉल तयार. यावेळेसचा बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता, परंतु ड्रायव्हिंग लेंथवर होता, ओव्हर पिच बॉल होता, त्याला खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढले. एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट करत असताना एक सिंगल मिळाली. 1च्या मदतीने धावसंख्या देखील जाईल पुढे. धावफलकावरती पण जर पाहिलं तर एकूण 18 धावा धावफलकावरती बनवल्या जातात. तर मित्रांनो, या मैदानावर आपण जर पाहिलं तर मागच्या 2-3 सामन्यांचा विचार जर केला तर कमी धावसंख्येचे सामने झाले जरूर. काल रात्रीच्या सत्रामध्ये शेवटचे 2 सामने कमी धावसंख्येचे होताना पाहायला मिळाले. फुलर लेंथवरचा हा सुद्धा बॉल पाहायला मिळतोय. फलंदाजाने अक्षरशः केलेलं खोदकाम. एकच धाव कंप्लीट होईल, 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती तुम्ही जर पाहिलं तर एकूण धावफलक आपल्याला दिसत आहेत. 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. समीकरण देखील बदललं जाईल. 49 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावेंची अजूनही आवश्यकता जी मात्र आहे. यावेळेसचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतायत, पकडतायत झेल, आणि पहिला फलंदाज इथे मात्र माघारी जाताना बघायला मिळेल. अर्थात सार्थक भंडारी यांचा समतोल खेळ, पहिला धक्का, पहिली विकेट, पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. किरण पितळे गोलंदाजी करण्यासाठी, तर नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर निलेश मंत्री येत आहेत फलंदाजी करण्यासाठी. पहिला धक्का बसलाय, पहिली विकेट मिळाली. सार्थक भंडारी यांना माघारी जावं लागलं. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मिड विकेटमध्ये त्यांनी झेल सोपवलं, आणि तिथे पहिली विकेट खरं तर मिळालेली आहे रामसा वॉरियर संघाला. इथून पुढे रामसा वॉरियरचा संघ करेल का कमबॅक ते पाहायचंय. किरण पितळे यांना आमंत्रित करण्यात आले. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तुम्ही त्यांना पाहू शकता. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेत. एव्हरग्रीन खेळाडू निलेश मंत्री. इनसाइड आउट, फटका फसलाय, पकडला जातोय झेल. धक्का क्रमांक 2, दुसरी विकेट. रवी वर्मा यांना देखील परतावं लागेल. 2 चेंडू 2 फलंदाज बाद. रवी वर्मा आउट. बॅक टू द डगआउट.
2 चेंडू आणि 2 विकेट इथे मिळालेले आहेत. किरण पितळे गोलंदाजी करण्यासाठी आले आणि पहिल्याच चेंडूवर त्यांना यश मिळालेलं आहे. नवीन फलंदाज स्वतः कर्णधार आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील, ज्यांना तुम्ही स्ट्रायकिंग एंडवर बघू शकता. प्रवीण शिंगवे स्ट्रायकिंग एंडवर. पहिलाच बॉल हलक्यात स्टिअर करण्याचा प्रयत्न, निलेश मंत्री यांनी घरटं सोडलंय, तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतु तिथे एक सिंगल मात्र इथे आरामात पूर्ण केली जाते आहे. डायरेक्ट हिट नेहमी धोकादायक ठरते, परंतु इथे डायरेक्ट हिट होऊ शकलं नाही. नाहीतर अजून एखादी विकेट मिळाली असती रामसा वॉरियर संघाला आणि फलंदाजी करणारा संघ थोडासा बॅकफुटवर गेला असता. या संधी असतात आणि या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागतं, परंतु इथे डायरेक्ट हिट होताना पाहायला मिळाला नाहीये. एक सिंगल प्राप्त झाली, 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना एकूण धावफलक जर पाहिलं तर 20 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. 2 पंच चर्चा विनिमय करतात. चर्चासत्र 2 पंचांच्या दरम्यान तुम्हाला बघायला मिळते. चैतन्य खोलगळे सर आणि सोहेल पठाण सर अनुभवी आहेत आणि या स्पर्धेशी सातत्याने जोडले जातात. यावर्षी देखील 4थ्या पर्वामध्ये ते जोडले त्या स्पर्धेशी. यस, लेग बाईसचा इशारा येतो. लेग बाईसच्या साह्याने ही धाव कंप्लीट केली जाते. दक्ष आणि चाणक्य आहेत पंच. प्रत्येक धाव किती महत्त्वपूर्ण आहे. क्रिकेटच्या मैदानावर प्रत्येक धावेला फार महत्त्व आहे. जेवढं राजकारणामध्ये एका मताला आहे. 2 बाद 20 गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही. इथे शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहू शकता. निलेश मंत्री यांच्यावर आहेत सर्वांच्या नजर, कारण निलेश मंत्री या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले, चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाले, चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेत. याही वेळेस अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक थोडंसं खराब क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. या मैदानाशी खेळत बागडत सीमारेषेच्या पार. धावा 4. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. थँक्यू. स्वीप केला. फॉलोविंग स्वीपचा हा फटका होता. याही वेळेस तोच प्रयत्न, परंतु गोलंदाजाने लाईन अँड लेंथ मध्ये केलेली सुधारणा, थोडासा टप्प्यामध्ये बदल केला. त्याचबरोबर जर पाहिलं तर लाईन देखील थोडीशी बदलली गेली आणि थोडंसं आउटसाइड ऑफ म्हणजे ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर टाकलेला हा बॉल होता. इथे देखील शरीराचा वेध घेणारा चेंडू, धाव मिळणार नाहीये. फिल्डिंग टीम थोडासा दबाव टाकण्याच्या प्रयत्नामध्ये ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावरती आपण जर बघितलं तर MB स्ट्रायकर संघाने आतापर्यंत धावा बनवल्यात. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती बनवल्यात. समीकरण पाहूयात. 42 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि जिंकण्यासाठी 45 धावेंची अजूनही गरज आहे. 42 चेंडू आणि 45 धावा. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येत आहेत. यश डागा यांना आपण गोलंदाजी करण्यासाठी पाहू शकता. ओव्हर नंबर 4 साठी यश डागा यांना पाचारण करण्यात आले. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तुम्ही त्यांना बघू शकता. 3 ओव्हर झाल्यात. 3 ओव्हरमध्ये 24 धावा बनवल्यात. कारण रन रेट जर आपण पाहिला तर 8ची सरासरी आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाने राखली. इथून पुढे कशा पद्धतीने खेळ होईल, इथून पुढे दोन्ही संघ कशा पद्धतीनं या मॅचवर पकड मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत ते बघणं देखील फार गरजेचं राहणार आहे. यश डागा तयार होत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये देखील थोडेसे बदल केले जात आहेत. चेंजेस आपण पाहू शकतो. पहिलाच बॉल डाऊन द लेग. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केला. हे 2 संघ खेळत आहेत आणि या दोन्ही संघांच्या बाबतीत तुम्ही विचार जर केला तर MB स्ट्रायकर संघाने आतापर्यंत पराभवाची चव चाखलेली नाहीये या स्पर्धेमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला एक असा संघ आहे रामसा वॉरियर्स, त्या संघाने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत विजयाची चव चाखलेली नाहीये. कमी गतीने टाकलेला बॉल इथे जर आपण बघितलं तर स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती पोहोचले जात आहेत. धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना बघायला मिळेल. धावफलक स्थिर. धावफलकावरती धावसंख्या
आपण जर बघितली तर एकूण धावफलक 25 या आकड्यावर आहे. 25 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 41 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 44 ची गरज. शॉर्ट बॉलचा वापर केला कव्हर पॉइंटला, क्षेत्ररक्षक फ्री होम डिलिव्हरी, त्याच्या हातामध्ये अलगद सोप्पा झेल, त्यानं चूक केली नाही, पकडला झेल. फलंदाज क्रमांक 3 बाद. प्रवीण आउट. बॅक टू द डगआउट. कॅच कोणी घेतला? सुयश. तिसरा फलंदाज बांधून परतलेला आहे. यश डागा यांना देखील यश मिळालेलं आहे. नावात यश आहे. गोलंदाजीमध्ये देखील पहिलं यश त्यांनी मिळवून दिलं. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. न्यू बॅटर तुम्ही पाहताय रुपेश भंडारे स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पाहूयात फिल्डिंग टीम कशा पद्धतीने पुढे जाईल. शॉर्ट बॉलचा वापर केला होता, हलक्या त्यानं बॉलला ढकललं. एक सिंगल तिथे रुपेश भंडारी कंप्लीट करतात. अकाउंट ओपन केलं, खातं उघडलं. 1च्या मधोमध धावसंख्या देखील थोडीशी पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. विजेता कप 2024 आपण सर्वजण पाहतोय. सुबक आणि अतिशय शानदार आयोजन या क्रीडा स्पर्धेचं. चांगला बॉल कमी गतीने टाकलाय, स्लोवर 1 पाहायला मिळालाय. फिंगर रोल केलेत गोलंदाजासाठी. अगदी फसवणारा हा चेंडू. नकल बॉलचा वापर करण्यात आला. और कहा जाता है कि नकल बॉल खेलने के लिए अक्ल चाहिए. इथे देखील तुम्ही जर बघितलं तर फलंदाज पूर्णपणे बीट, प्लेड अँड मिस, डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिरावलेली आहे. निलेश मंत्री स्ट्रायकिंग एंडला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू थोडासा वेगवान होता. खूप चांगलं नियंत्रण वेगावर यश डागांच्या माध्यमातून बघायला मिळतं. आणि गोलंदाजासाठी ज्या शरीर यष्टीची आवश्यकता आहे अगदी त्याच पद्धतीची शरीर यष्टी उंच पुरे खेळाडू यश डागा आणि त्याचा पुरेपूर फायदा त्यांना होतो. परंतु लाईन अँड लेन चांगली अचूकता आहे. टप्पा खूप चांगला पकडलाय. या अगोदरचा चेंडू थोडासा कमी गतीने, त्यानंतर थोडासा वेगात. शॉर्ट बॉलचा वापर, सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळते. 3 चेंडू मागचे तुम्ही जर बघितले ना तर त्या 3ही चेंडूंमध्ये व्हेरिएशन बघायला मिळालं. तर 3ही चेंडूंमध्ये मिश्रण पाहायला मिळालं आणि ते 3ही चेंडू फलंदाजाला चकवा देत, गुंगारा देत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेले. यश डागाचं एक चांगले षटक. ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक तुम्ही जर बघितलं तर ओव्हर नंबर 4चा खेळ संपलाय आणि 4 ओव्हर नंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावफलकावरती बनवल्या जातात. अजूनही जिंकण्यासाठी समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे 36 चेंडू आणि 43 धावा असं विजयाचं गणित गुणोत्तर आपल्याला पाहायला मिळतं. 36 चेंडू आणि 43 धावेंची अजूनही गरज आहे. रामसा वॉरियर्स यांच्या विपक्षामध्ये एमबी स्ट्रायकर्स इन ऍक्शन, अनबिटन टीम एमबी स्ट्रायकर्स. आणि त्यांचं ब्रीद वाक्य होतं ज्यावेळेस त्या मैदानावरती उतरले त्यावेळेला त्यांच्या कर्णधारासोबत ज्या वेळेस आपण चर्चा केली की त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं आमदार साहेबांचं ब्रीद वाक्य होतं, विश्वास जुना संग्राम भैया पुणा, त्याच पद्धतीने विश्वास जुना एमबी स्ट्रायकर्स पुणा आणि त्याच पद्धतीने खेळ त्यांनी केलाय. नेक्स्ट मॅच आपल्या स्क्रीनवर महावीर सुपर किंग्स आगम विडियर्स या 2 संघांच्या दरम्यान. यानंतर देखील एक चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. प्रसाद धालीवाल इम्पॅक्ट प्लेअरचा वापर इथे करण्यात आला.
लीग फॉर्मॅट आहे. IPLच्या धर्तीवर या स्पर्धेचं आयोजन आहे. इंडियन प्रीमियर लीग च्या धर्तीवर आपण या स्पर्धामध्ये ही स्पर्धा देखील बघतो. साखळी पद्धतीने सामने, 36 बॉल 43 ची गरज. ओहो हो, पहिलाच बॉल लाजशफा, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळाला, डॉट बॉल तिथे येत असताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी, चांगले कमबॅक. रामसा वॉरियरचा संघ इथे थोडंसं कमबॅक करतो, आत्मविश्वास वाढलाय आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडंसं बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. रुपेश सर यांना आपण बघू शकता स्ट्रायकिंग एंडवर. दुसऱ्या बाजूला निलेश मंत्री आहेत. जोपर्यंत निलेश मंत्री आहेत तोपर्यंत आशा पल्लवी आहेत बॅटिंग टीमच्या. यावेळेसचा बॉल फाईन लेगच्या दिशेने जाणार आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये चेंडूवरती आलेत. चांगला रिटर्न पाहायला मिळेल. एकच धाव पूर्ण होईल. 1च्या मदतीने धावसंख्या वाढत असताना एकूण धावसंख्या 27. आज तिसरा सामना सर्व संघ खेळतील मैदानामध्ये. प्रत्येक संघाचा तुम्ही विचार जर केला, इतिहास 2 दिवसांचा तुम्ही जर बघितला तर हे या 2 संघांच्या बाबतीत आपण चर्चा अगोदर केली. MB स्ट्रायकर संघ 2 सामने जिंकलाय. रामसा वॉरियर्स 2 सामने त्यांना पराभूत व्हावं लागलं. क्वालिटी वॉरियर्स संघ या स्पर्धेमध्ये पहिला सामना जिंकला होता. खंडेलवाल खिलाडीसोबत तो 7 विकेट्सने त्यांनी सामना जिंकला होता. ब्ल्यू फिनिशर्स यांनी या स्पर्धेतला दुसरा सामना जिंकला, तो 6 विकेट्सने. पाटीदार वॉरियर्स या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी त्यांनी 1 विजय संपादन केला. अवित्री व्हेलॉसिटी किंग्स त्यांनी 21 धावांनी पहिल्या दिवशी विजय मिळवला होता. MB स्ट्रायकर्सने पहिल्या दिवशी शेवटची मॅच खेळली, तिथे त्यांनी 27 धावांनी सामना जिंकला. आणि कालचा विचार जर केला तर काल दुसरा दिवस पहिलीच मॅच रामसा वॉरियर्सची पाटीदार वॉरियर्स सोबत झाली आणि तिथे पराभवाला सामोरं जावं लागलं रामसा वॉरियर्सला. पाटीदार वॉरियर्स संघ जिंकला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही. डॉट बॉल तिथे येत असताना पाहायला मिळतो. आणि दुसरा सामना काल दुसऱ्या दिवसामध्ये MB स्ट्रायकर्सने जिंकला, तिथे क्वालिटी वॉरियर्सला त्यांनी पराभूत केलं. आज तिसरा सामना दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. कोण विजय मिळवणार, कोण पराभूत होणार, येणारे काही षटक, येणारे काही चेंडू, अर्थात 33 चेंडू आपल्याला सांगून जाईल. परंतु मॅच रोमहर्षक होईल यात शंका नाहीये. रंगतदार सामना होईल. त्यावेळेचा बॉल गॅपमध्ये खेळला, बिटवीन द गॅप. हा फटका लॉंग ऑनच्या दिशेने चाललाय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक, चेंडूला उचललं, फेकलं, तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होत असताना 1च्या मदतीने धावसंख्या वाढली जाणार आहे. धावफलकावरती तुम्ही जर पाहिलं तर 28 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. विजेता कप 2024 मध्ये आपण आहोत. सीझन 4 चौथं पर्व या क्रीडा स्पर्धेस. आणि आज तिसरा दिवसातला सामना क्रमांक पहिला. वेळेचं बंधन आहे. वेळ फार महत्वाची आहे. वेळ वाचवणं फार गरजेचं राहणार आहे, याची नोंद सर्वांनी घ्या. बॅकफुटला जाऊन लेट कटचा हा फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे हाफ व्हॉलीमध्ये तैनात करण्यात आला. एकच धाव कंप्लीट होईल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती जर पाहिलं मित्रांनो तर 29 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी प्रसाद करतायत, युवा टॅलेंटेड आहेत. त्यांच्या विरोधात त्यांच्या विपक्षामध्ये मोठा फटका आतापर्यंत आलेला नाहीये आणि त्याची आवश्यकता देखील नाही, कारण फलंदाजी करणाऱ्या संघाला एक भागीदारीची खरं तर आवश्यकता आहे. इथे विकेट जर गमावली नाही तर प्रेशर थोडासा रिलीज होईल. ओहो, स्क्वेअर कटचा प्रयत्न, लाऊड अपील इथे होताना पाहायला मिळतंय. स्पष्ट नकार पंचांच्या माध्यमातून आला. हा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. ही ऑस्ट्रेलियन रणनीती आहे आणि त्या रणनीतीचा वापर फिल्डिंग टीम करताना पाहायला मिळाली आहे. 5 ओव्हर संपल्यात. 5 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या 29. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झालाय. आपण देऊयात डीजेला संधी, ऐकूयात एक सुमधुर गाणं. थँक्यू.
एकदा समीकरण आपण पाहूयात. शेवटचे 30 चेंडू अजूनही शिल्लक राहिलेत आणि जिंकण्यासाठी 40 धावेंची आवश्यकता आहे. किरण पितळे अर्थात केपी गोलंदाजी करण्यासाठी येणार आहेत. 30 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. 40 धावेंची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवर आपण रुपेश सर यांना पाहतोय, तर नॉनस्ट्राईक एंडवर आपण निलेश मंत्री यांना पाहतोय. लॉफ्ट केलाय तिथे क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळणार आहे आणि त्या दरम्यान तुम्ही जर पाहिलं तर एक सिंगल देखील या ठिकाणी प्राप्त होणार आहे. झेल तुम्हाला पकडावे लागतील. या मॅच मध्ये जर रामसा वॉरियर संघाला जिंकायचंय तर अवघड झेल तुम्हाला सोपे करावे लागतील, कारण विजय तुम्हाला सहज मिळणार नाही. इथे जर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. इथे मैदानाच्या आतमध्ये झेल पकडणं हे फार गरजेचं आहे. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ हे आपण सातत्यानं पाहत आलोय. 29 बॉल 39ची अजूनही आवश्यकता. निलेश मंत्री स्ट्रायकिंग एंडवर. बिग हिट यावेळेस केला जाईल. मिड विकेटच्या दिशेने बॉलला फेकलंय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. निलेश मंत्री यांच्या बॅटमधून इलाइट सिक्सर. रिप्ले मध्ये आपण ही दृश्य पाहू शकता. स्लॉट मधला बॉल थेट पार्किंग प्लॉट मध्ये थोडेसे पुढे सरसावले होते आणि मिड विकेटचं क्षेत्र निवडलं. पॉवर जनरेट केली. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गोलंदाजाला आसमान दाखवलं आणि क्षेत्ररक्षकाला दर्शक बनवलं. धावसंख्या 36 या आकड्यावर. यावेळेस देखील फाईन लेगचं क्षेत्र आणि बॉल वेगात ट्रॅव्हल करतोय. सीमारेषेच्या दिशेनं पलायन करतोय. जाईल सीमा पार. षटकारा पाठोपाठ एक शानदार आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. थँक्यू. याही वेळेस शॉर्ट अँड पुल करत असताना मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलाय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. एकच धाव कंप्लीट होत असताना आपण अगोदरही चर्चा केली की निलेश मंत्री जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघाच्या आशा पल्लवीत आहेत, कारण त्यांच्यामध्ये एक क्षमता आहे. ते मोठे फटके खेळू शकतात. मॅचचं समीकरण जे आहे ते ओळखून आहेत. परिस्थितीनुसार फलंदाजी करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे आणि ते दाखवलंय त्यांनी. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर एक चौकार येताना पाहायला मिळालं आणि थोडासा दबाव रिलीज करण्याचा प्रयत्न झालाय. रुपेश सर इथे हलक्या त्यानं चेंडूला ढकलतात. एकच धाव कंप्लीट करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर एकूण धावसंख्या 41 आकड्यावरती जाणार आहे. 42 आकड्यावर 42 रन. यानंतरचे दोन्ही संघ आपण रेडी राहायचंय. हा सामना संपल्याबरोबर आपण लगेचच दुसरा सामना सुरू करणार आहोत. लेटकटचा फटका, परंतु तिथे फ्लाइंग स्लिप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल तिथे येत असताना बघायला मिळतो आहे. ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 42. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. समीकरण जर बघितलं तर शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 24 चेंडू आणि 27 धावा अजूनही जिंकण्यासाठी. 24 बॉल 27. वेळ देखील फार महत्वाच्या. 15 मिनिटांचा वेळ बाकी आहे. फिल्डिंग टीम कॅप्टन, फिल्डिंग टीमचे कॅप्टन 15 मिनिटे बाकी आहेत आपल्याकडे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 24 चेंडू आणि 27 धाब्यांची आवश्यकता. वेळ फार महत्वाची आहे. प्रसाद धारीवाल यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय, ज्यांनी मागच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. या ओव्हरमध्ये एखादी विकेट ते मिळवतील का ते बघणं देखील फार गरजेचं राहणार. या मॅच मध्ये विकेट जर मिळाली तर फिल्डिंग टीम परत एकदा येऊ शकतात मॅच मध्ये. ते करावं लागेल. बॅकफुटला जाऊन बॉलला ढकललंय. डायरेक्ट हिट होईल का नाही. तिथे एक धाव मात्र पूर्ण केली जाते. वाऱ्याच्या वेगामध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग पाहायला मिळतं. 100 मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. धावफलकावरती 43 43. आतापर्यंत रुपेश सर चांगले खेळले. 7 चेंडू 6. पुश करो और खुश रहो हे ते दाखवत आहेत.
आणि जास्तीत जास्त स्ट्राईक हे निलेश मंत्री यांच्याकडे ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न. विश्वास जुना आणि व्हीसीसी चालत राहील पुन्हा पुन्हा. सातत्य या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळतं. कारण अशा अनेक स्पर्धा आम्ही बघितल्या की 2 वर्ष होतात, 3 वर्ष होतात, त्यानंतर त्या स्पर्धेला कुठेतरी थांबावं लागतं. परंतु विजेता कप व्हीसीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा आज 4 वर्षांची झाली आहे. बघता बघता 4थं पर्व आपण या स्पर्धेचं बघतोय आणि अतिशय बारकाईने या स्पर्धेचा आढावा आयोजक घेत असतात. कारण जवळपास 2 महिन्यांपासून 2-3 महिन्यांपासून या स्पर्धेची तयारी सुरू असते. एक सिंगल इथे प्राप्त आहे. काल देखील आपण उल्लेख केला की एखादा सामुदायिक विवाह सोहळा तुम्ही सहज करू शकता, परंतु क्रिकेटची स्पर्धा करणे फार कठीण. कारण अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी गांभीर्य लक्षात घ्यावं लागतं. प्रत्येक टीम आहे, प्रत्येक खेळाडूच्या अडचणी आहे, त्या सोडवाव्या लागतात. बाहेरून आलेली आमची यूट्यूब लाईव्हची टीम असते, पंच असतात, कॉमेंटेटर असतात, डीजे ऑपरेटर असतात, लाईटवाले असतात, मंडपवाले असतात, प्रत्येक टीमचे ओनर असतात, प्रत्येक टीमचा खेळाडू असतो. प्रत्येकाच्या अडचणी असतात आणि त्या सर्वांना त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर अतिशय चांगली सुविधा देखील आयोजक कमिटी या ठिकाणी देत असते. धाव इथे मिळणार नाही. धावसंख्या आपण जर बघितली तर 44-44, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वाडिया पार्कचं ऐतिहासिक मैदान आणि एक ऐतिहासिक स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. नाव विजेता कप. बॅकफुटला गेले, चांगला फटका आहे. या जमिनीशी खेळत बागडत बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. एकच धाव तिथे कंप्लीट होईल. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपण बघू शकता धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती लागल्या जाणार आहेत. गोलंदाजी करणाऱ्या संघाला आता अचूकतेने गोलंदाजी करावी लागेल. 20 चेंडू आणि 24 धावा, या धावा सुद्धा या मैदानावर रोखल्या जाऊ शकतात, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहावं लागेल. सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला मैदानामध्ये ठेवावा लागेल की नाही, आम्ही या 24 धावा रोखणारच, या पद्धतीने तुम्हाला खेळ करावा लागेल. लॉफ्ट केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल जाणार आहे, परंतु ही मॅच जर रामसा वॉरियर्सला जिंकायची ना तर निलेश मंत्री नावाचं हे वादळ रोखावं लागेल. इथे चौकार येतोय 4. चौकार आलाय. एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल खेळलेला बिटवीन द गॅप, जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे हा फटका. खाली इलाका वहा किया धमाका. चौकार तिथे प्राप्त होईल. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होईल. धावफलकावरती 49 धावा, 19 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि 20 धावांची गरज आहे. स्क्वेअर कट, लाजवाब फटका इथे पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. लागोपाठचा बॅक टू बॅक दुसरा आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. थँक्यू. 7 ओव्हर नंतर 53 धावा झाल्यात. 18 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज MB स्ट्रायकर्स या संघाला. 5व्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरला चौकार आला होता. चौकार आल्यानंतर तिथे क्षेत्ररक्षक लावला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नव्हता. 6व्या चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटला चौकार आला आणि 2 चौकार आले. 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्या 53 वर गेली. शेवटच्या 18 चेंडू आता बाकी आहेत. जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. MB स्ट्रायकर्स या स्पर्धेतला 3रा विजय मिळवणार का आणि रामसा वॉरियर्स या स्पर्धेमध्ये 2 अंक मिळवणार का, यासाठी हा सामना मैदानावरती सुरू आहे. सायंकाळचं हे सत्र 9 मिनिटांचा वेळ बाकी राहिलेला आहे. बॉल तयार. विकेटचा प्रयत्न, बॉल हवेत, फटका इथे मिस टाइम, पकडला जातोय झेल, मिळतीये विकेट. चौथा फलंदाज इथे तंबूच्या आसऱ्याला जाणार आहे. विकेटचं पतन.
कौशल भंडारी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. रुपेश भंडारी बाद झालेत आणि कौशल भंडारी आलेत. वडील बाद झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. कौशल भंडारी आता ते देखील जबाबदारी घेतील संघाची. दुसऱ्या बाजूला निलेश मंत्री आपल्याला पाहायला मिळतील. निलेश मंत्री 17 चेंडू खेळले आहेत, 25 या धावसंख्येवरती फलंदाजी करतायत, नाबाद आहेत. हलक्या हाताने चेंडूला खेळलं, बॅकलिफ्ट थोडीशी खाली केली, मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. एक सिंगल प्राप्त झाली, दुसरीचा प्रयत्न केलाय, थ्रो चुकीच्या एंडला आलाय. हा थ्रो जर नॉनस्ट्राईक एंडवर आला असता तर अजून एखादी विकेट मिळाली असती. हे प्रेझेन्स ऑफ माइंड फार गरजेचं असतं. एक सिंगल इथे कंप्लीट करत असताना एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. धावफलकावर आपण जर पाहिलं तर 54 धावा, 4 फलंदाज बाद आणि मॅन ऑफ द मॅच. यानंतर जो संघ फिल्डिंग करेल महावीर सुपर किंग्स, आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. महावीर सुपर किंग्स कुठलाही वेळ न दवडता आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी दाखल व्हायचं. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाणार आहोत. MB स्ट्रायकर्स आणि रामसा वॉरियर्स पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी ताबडतोब चला. महावीर सुपर किंग्स आपण फिल्डिंग लावून घ्या. महावीर सुपर किंग्स आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या आणि विनंती असेल MB स्ट्रायकर्स आणि रामसा वॉरियर्स आपण लगेचच इथे प्रेझेंटेशन बॉक्ससाठी उपस्थित राहायचं. MB स्ट्रायकर्स चला आणि रामसा वॉरियर्स आपण देखील लगेच चला. चला दोन्ही टीम्स थोडंसं लवकर यायचं आपण. महावीर सुपर किंग्स आपल्याला देखील विनंती आहे आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सन्माननीय डॉक्टर भंडारी सर, सन्माननीय दत्ता शेठ गाडळकर साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आपण संपन्न करणार आहोत. मान्यवरांचं स्वागत इथे पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी. आमच्या 7S लाईव्हच्या माध्यमातून आमच्या कॅमेरामॅनला देखील विनंती आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कव्हर करा. चला MB स्ट्रायकर थोडंसं फास्ट या आणि रामसा वॉरियर थोडंसं फास्ट या. मान्यवर आलेल्या तिथे आपण लगेच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन करतोय. आणि महावीर सुपर किंग्स आपल्याला देखील विनंती आहे आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, कारण वेळ आपल्याकडे अधिकचा नाहीये. वेळ न दवडता आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला MB स्ट्रायकर्स आणि रामसा वॉरियर्स पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी आपण ताबडतोब यायचंय. इथून पुढे मॅच झाल्यानंतर लगेच पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी यायचंय आणि आपल्या मॅच बद्दल जी चर्चा आहे, टीम हडल जो आहे तो पोस्ट मॅच प्रेझेंटेशन नंतर आपण टीम हडल करत चला, जेणेकरून तिथे देखील आपला वेळ वाचणार आहे. इथे आपण सुपर स्ट्रायकर ऑफ द मॅच, मॅक्झिमस ऑफ द मॅच, व्हॅल्युएबल ॲसेट ऑफ द मॅच, फिल्डर ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच हे प्राइज या ठिकाणी देणार आहोत. चला विनंती असेल MB स्ट्रायकर्स आणि दुसऱ्या बाजूला रामसा वॉरियर्स या दोन्ही संघातील खेळाडूंना आम्ही विनंती करतो आपण थोडंसं फास्ट यावं. मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेत. सन्माननीय डॉक्टर भंडारी सर आणि सन्माननीय दत्ता गाडळकर साहेब या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिकांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. महावीर सुपर किंग्स वेळ आपण जास्त घेऊ नका, लगेच मैदानाचा ताबा घ्या. तर आपण सुरुवात करतो. सर्वप्रथम आपण देऊयात सुपर स्ट्रायकर ऑफ द मॅच. तर सुपर स्ट्रायकर ऑफ द मॅच गोज टू सार्थक भंडारी, सुपर स्ट्रायकर ऑफ द मॅच. या सार्थक जी या, कॉंग्रॅच्युलेशन्स.
सुपर स्ट्रायकर ऑफ द मॅच हे प्राइज आपण देतोय. सार्थक भंडारी सुपर स्ट्रायकर ऑफ द मॅच ठरतायत. बिग हँड्स फॉर सार्थक भंडारी. एक ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह त्यांना दिलं जाते. मोमेंटो देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जाते. यस, आणि त्यांच्या वडिलांच्या शुभ हस्ते त्यांना हे प्राइज मिळते. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा, खूप छान. यानंतर आपण पुढच्या प्राइज कडे जातोय. मॅक्झिमोज ऑफ द मॅच, अर्थात या मॅच मध्ये ज्यांनी सर्वाधिक षटकार खेळलेत एव्हरग्रीन खेळाडू आहे. नाव निलेश मंत्री. मॅक्झिमोज ऑफ द मॅच. मॅक्झिमोज ऑफ द मॅच हे प्राइज जाते निलेश मंत्री यांना. डॉक्टर भंडारी सर, सन्माननीय दत्ता गाडळकर साहेब यांच्या शुभ हस्ते त्याचं वितरण होत आहे. बिग हँड्स, जोरदार टाळ्या. पुढच्या प्राइज कडे जातोय. व्हॅल्युएबल ॲसेट ऑफ द मॅच गोज टू संकेत गांधी. व्हॅल्युएबल ॲसेट ऑफ द मॅच संकेत गांधी, त्यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. एक मोमेंटो देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. बिग हँड्स फॉर संकेत गांधी. कॉंग्रॅच्युलेशन्स. नेक्स्ट प्राइज फिल्डर ऑफ द मॅच गोज टू यस रुपेश भंडारी, फिल्डर ऑफ द मॅच. क्या बात है, खूप चांगले झेल त्यांनी पकडले आणि दाखवून दिलं की वय हा फक्त आकडा आहे आणि खूप चांगला खेळ त्यांचा या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रुपेशजी भंडारी सरांसाठी. फिल्डर ऑफ द मॅच या ठिकाणी ते ठरतायत. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि इम्पॉर्टंट प्राइज देतोय मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच असेल, जास्त सांगण्याची आवश्यकता नाहीये, निलेश मंत्री मॅन ऑफ द मॅच या सामन्याचे सामनावीर ठरतायत. चला फिल्डिंग लावा, दोन बॅट्समन. चला, निलेश मंत्री मॅन ऑफ द मॅच ठरतायत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत निलेश मंत्री यांच्यासाठी. खूप चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा राहिलाय. निलेश मंत्री यांच्यासोबत आपण थोडीशी चर्चा करूयात, कारण मैदानामध्ये त्यांची बॅट तर आता बोलली आहे, इथे त्यांना बोलावं लागेल. काय शब्द आहेत? मॅन ऑफ द मॅच मिळाली. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे MB स्ट्रायकरचा संघ गतवर्षी विजेता होता. 2024 मध्ये सुद्धा खूप चांगली सुरुवात केली, 3 सामने जिंकलेत. कसं वाटतंय? नाही, खरंच अतिउत्तम वाटतंय. सगळेजण चांगले खेळले, असाच परफॉर्मन्स शेवटपर्यंत राहावा आणि सगळी टीम मिळून खेळतंय, हे खरंच आनंदी आहे मला. तुम्ही गोलंदाजीमध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे, बॅटिंगमध्ये देखील. तर या खेळपट्टीबद्दल, या मैदानाबद्दल तुमचं मत काय आहे? खेळपट्टीबद्दल तुमचं विशेष मत काय असेल? दर टुर्नामेंटला या वाड्या पार्कमध्ये खेळत असतो, त्यामुळे या खेळपट्टीचा चांगला अंदाज आहे. कसं खेळायचं, काय खेळायचं, कोणत्या सिच्युएशनला खेळायचं, त्यामुळे ना अनुभव आहे. संघाबद्दल काय सांगाल? आणि ही मॅन ऑफ द मॅच कुणाला डेडिकेट करा? ही सगळ्यात मॅन ऑफ द मॅच मी करतो, रुपेश सरांना डेडिकेट करतो. त्यांनी क्या बात. रुपेश सर. ओके, कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप साऱ्या शुभेच्छा आणि MB स्ट्रायकर संघाचं देखील मनापासून अभिनंदन. मान्यवरांचं विशेष आभार. डॉक्टर भंडारी सर आणि दत्ताशेठ गाडळकर साहेब, आपल्याला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं. जाऊयात आपण मॅच नंबर 2 कडे, जिथे आपण बघणार आहोत महावीर सुपर किंग्स हा संघ प्रथमतः आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. तर फलंदाजी करत असताना आगम विनियर्स हा संघ प्रथमतः